नमस्कार, बखर लाईव्हच्या 5व्या लाईव्हमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आणि हा जो भाग आम्ही करतोय ह्या भागाचं विशेषण असं असणार आहे की काही विधानसभा मतदारसंघामध्ये दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागलंय आणि त्याचं विश्लेषण करायला बखर लाईव्हचे संपादक उमेश घोंगडे सर आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार गोपालराव जोशी सर आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिजले सर आपल्या सोबत आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार अविनाश थोरात सर पण आहेत। तुमच्या सगळ्यांनाच एकूण प्रश्न आहे सर, विधानसभेचे कल हातात आलेले जवळपास चित्र स्पष्ट होतंय। मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की महाराष्ट्रात मध्ये 288 जागांसाठी मतदान झालं, महायुतीला 220 जागा मिळताना दिसतायत, मावियाला 57 जागा मिळताना दिसतायत आणि 11 इतर मध्ये दिसतायत। त्यामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसतोय, 126 भाजप आहे, शिंदे सेना 57 आहे, अजित पवार 37 आहे, काँग्रेस 19, ठाकरे सेना 19 आणि शरद पवार गट 19। मनसे आणि वंचितनी अजूनही खातं उघडलेलं नाहीये, म्हणजे जवळपास कुठलाही कल त्यांच्या बाजूनी नाहीये। आपला जो सर प्रश्न आहे मी गोपालराव सरांना विचारेल, मुळातच शहाजी बापू पाटील असतील किंवा धंगेकर असतील यासारखी जे हे म्हणजे त्यांची नावं चर्चेत होती त्या सगळ्यांना पराभवाला सामोरं जावं लागतंय, पृथ्वीराज चव्हाणही पिछाडीवर दिसतायत, काय विश्लेषण कराल सर? त्याचं एकच एक असं आपण म्हणू शकत नाही, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी वेगळी होती। आता तुम्ही पृथ्वीराज बाबा किंवा हे संगमनेरला थोरात पिछाडीवर आहेत असं आपल्याला दिसतं आहे। तर आता पृथ्वीराज बाबा किंवा थोरात किंवा ही जी लोक आहेत त्यांचं स्ट्रेचर वेगळं आहे, मोठी हे आहेत, पण एक हे लोक का पिछाडीवर आहेत याचं एक वेगळं कारण म्हणजे स्थानिक कारणं आहेतच, पण एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की काँग्रेस पक्षाला एक काय म्हणतात की तो पक्ष म्हणून एकसंध आता काही आहे का, त्यांच्याकडे काही कार्यक्रम आहे का, आणि आपण पक्ष आहोत, एक विरोधक आहोत, आपली स्ट्रेंथ काय आहे हा काँग्रेस पक्ष मुळात विसरून गेलेला आहे। अन्य पक्ष असतील म्हणजे शरद पवारांचा गट असेल, अजित पवारांचा गट असेल किंवा भाजप असेल, शिंदे सेना असेल, मनसे असेल, असे पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांना वर्षभर काय प्रोत्साहन पण म्हणा किंवा ते सतत काम करत राहताना दिसत आहेत। तुलनेत हे सगळे काँग्रेसचे नेते, म्हणजे मी कुठल्या एका पक्षावर टीका करतो असं तुम्ही धरू नका कृपया, पण हे कॅमेऱ्यासमोर येणं किंवा तात्कालिक काही आंदोलनं केल्यानंतर वर्षभर त्यांचे कार्यकर्ते गुंतून पडतील अशी कुठली आंदोलनं किंवा कार्यक्रम करताना आपल्याला दिसलेले आहेत का? मग त्याच्यातून एक पक्ष म्हणून एक तुमची बांधणी होत असते, अशा स्वरूपाची बांधणी पक्षाची काँग्रेसची आपल्याला महाराष्ट्रात आत्ता दिसत नाही। दुसरं असं की काँग्रेसचं नेतृत्व म्हणजे पक्षश्रेष्ठी जे आहेत, म्हणजे थेट आपण राहुल गांधींचं नाव घेऊन जरा टीका करायला पाहिजे, ती यासाठी आहे की राहुल गांधी ज्या पद्धतीनं एकूण देशभरात बोलत असतात तर त्याची एक मोठी रिॲक्शन ही येतेच आहे, आणि ते इतकं टोकाच्या काही गोष्टी बोलतात तर स्थानिक पातळीवरती काँग्रेसजनांना ते डिफेंड करणं अवघड होऊन बसतं आहे। ही सुद्धा काँग्रेसची एक मोठी कोची आपल्याला दिसते आहे। म्हणजे हे थोड्या अशा गोष्टी आहेत, म्हणजे आपण एक विरोधक आहोत, योग्य मुद्दा घेऊन लोकांच्याकडे गेलं पाहिजे याचा विसर काँग्रेसला पडला आहे का, हा एक भाग आहे। आता शहाजी बापू किंवा अशा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला स्थानिक समीकरणं जी आहेत म्हणजे गेल्या 5 वर्षात त्यांनी केलेलं काम किंवा अशा गोष्टी पण आपण विचारात घ्यायला पाहिजेत। पण याला दुसरी एक किनारपण आहे। आता कोल्हापूर जिल्हा किंवा आपण नगर जिल्हा घेऊ, थोडं हे यासाठी सांगतो की राधाकृष्ण विखे पाटील हा नगर जिल्ह्यातला एक मोठा फोर्स आहे। लोकसभा असेल किंवा त्याही वेळेला एक प्रयत्न झाला की विखेंच्या राजकारणाला खो घातला पाहिजे, तर शरद पवार असतील किंवा थोरात असतील किंवा अन्य विरोधक तिथे एकत्र आलेले दिसले आणि त्यातून लंके विजयी झाले, तेव्हा तो एक इशारा विखे गटाला मिळालेला होता। तेव्हा विखे गट पुन्हा उठणार आणि उभा राहणार हे स्पष्ट होतं। आता थोरातांच्या अजून पडलेले नाहीत पण पिछाडीवर आहेत। समजा जर असे काही निकाल लागत असतील, म्हणजे मी जेव्हा बघितलं तेव्हा लंकेंच्या पत्नी या तिथे पारनेरला पिछाडीवर होत्या आणि काशीनाथ दाते तुलनेने फारसं आपल्याला कधी नावही ऐकलं नाही, पण ते चाललेले आहेत। किंवा आता आपण कोल्हापुरात येऊन बघूयात, तर कोल्हापुरात सतेज उर्फ आमचे बंटी पाटील, तर म्हणजे कोल्हापूर शहर उत्तर दक्षिण करवीर म्हणजे साधारणपणे शहरी सगळा जो भाग आहे तर याच्यावरती, आणि गोकुळ दूध संघ हा कोल्हापूरच्या राजकारणाचा बॅकबोन आहे, तर त्याच्यातलं एक सगळ्यात स्टॉलवर्ट असं एक ते नेतृत्व होतं। पण गेल्या काही काळामध्ये एक पॉलिटिकल ॲरोगन्स तो जो सगळा येताना दिसत होता, तर भारतीय जनमानस असं आहे त्याला कुठला म्हणजे प्रदेश किंवा समाज असं त्याला काही हे नाही आहे। भारतीय समाजाची कायम एक भाग मानसिकता आहे, जिथे कुठे पॉलिटिकल ॲरोगन्स दिसेल लोक त्याला चोख उत्तर देतात, तेव्हा हे मिळणार हे स्पष्ट होतं।
लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अशी काही रंगत आलेली होती नाही, अशातला भाग नाही, पण त्याच वेळेला लोकांचा कलही बऱ्यापैकी स्पष्ट झालेला होता. मग नंतर ज्या चुका काही तिथे घडल्या ते फक्त ॲडिशन होतं, पण या स्वरूपाचा निकाल हा बऱ्यापैकी expect होता. बरोबर. हाच प्रश्न मी ज्ञानेश्वरजी भिजले ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना विचारेन. स्पेसिफिक प्रश्न असा आहे की रवींद्र धंगेकर लोकसभेला पराभूत झाले, त्याच्या आधी ते पोटनिवडणुकीत 1.5 वर्षापूर्वी विजय झाले, त्या निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली, लोकसभेला त्यांनी मोठं धाडस केलं, पराभव झाला. आता 6 महिन्यांनी पुन्हा त्यांचा विधानसभेत पराभव झाला आहे. तर याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? गेल्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाविरुद्ध एक लाट होती, ब्राह्मण समाजावर अन्याय झाला अशी एक भावना त्यावेळी निर्माण झाली होती आणि धंगेकरांच्या बाजूनं मोठ्या प्रमाणावर विरोधक एकत्रित झाले होते. 50 वर्षांचा बालेकिल्ला भाजपचा होता, तो गेल्या वेळी काढून घेतला गेला, पण काँग्रेसचं अंतर्गत जी गटबाजी आहे ती यावेळी उफाळून आल्यासारखी दिसली. काँग्रेस किंवा मनसे या दोघांनी तिथं उमेदवार दिले, त्यामुळे सुरुवातीपासूनच परसेप्शन जे निर्माण झालं ते भाजप जिंकत आहे का काय. याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रासने यांना उमेदवारी दिली असली तरी गेले 1-1.5 वर्ष झालं पराभूत झाल्यापासून रासने हे मतदारसंघात सक्रिय होते. तर दंगेकरांनी लोकसभा लढवल्यामुळं काँग्रेसचे काही गट त्यांच्या विरोधात गेले होते. गेल्या वेळी शिवसेनेने पूर्ण ताकद त्यांच्या मागं होती, अजित पवारांची ताकद होती, हे 2 गट बाहेर गेले आणि भाजपची जी नाराजी होती ती कमी झाली. त्यामुळं यावेळची त्यांची निवडणूक ही अटीतटी झाली होती आणि आत्ता जी सगळी लाडकी बहिणीपासून जी लाट आत्ता महाराष्ट्रात जी दिसती आहे त्या लाटेत त्यांचा पराभव झाला. अगदी खरं आहे. मला वाटतं की ही लाट नव्हे तर सुनामी आहे. पुढचा प्रश्न माझा अविनाशजींना आहे. प्रश्न तोच आहे, दिग्गजांचा पराभव कशामुळे झाला? आता पण दंगेकर असतील, शहाजी बापू असतील, बाळासाहेब थोरात पिछाडीवरती आहेत, पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवरती आहेत, काय नेमकी काय कारणं सांगता येतील? पहिली गोष्ट म्हणजे आता जेव्हा अशा पद्धतीची सुनामी येते तर त्यावेळेस म्हणजे महापुरात वृक्ष पण वाहून जातात असं आपण जे म्हणतो, तर हे वृक्षही वाहून गेलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे आता काही ठिकाणी समजा आता शहाजी बापू पाटील यांच्याबाबत जर आपण आता जर विचार तुम्हाला फक्त एकच मिनिट थांबवतो. सगळ्या महाराष्ट्राला ज्याची उत्सुकता होती, आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील 1100 मतांनी म्हणजे 1100 मतांनी त्यांचा विजय घोषित करण्यात आलेला आहे. विजयाचं जे मार्जिन आहे ते अत्यंत अल्प आहे, मात्र ते विजय झालेत. त्यांचा पराभवच होईल अशी चर्चा होती, मात्र ते 1100 मतांनी विजय झालेत. बरोबर. दिलीप वळसे पाटील यांच्याबाबत जर बोलायचं तर दिलीप वळसे पाटलांनी ज्या पद्धतीने प्रचार केला आणि आंबेगाव तालुक्याचं म्हणजे 2 आंबेगाव तालुक्याचे 3 भाग पडतात. त्याच्यामध्ये एक आहे तो शिरूर तालुक्याचा भाग, एक आहे साधारणतः म्हणजे पारगावपासून ते मंतरपर्यंतचा भाग, घोडेगावपर्यंत आपण म्हणू शकू, आणि त्यानंतर आदिवासी भाग. तर आदिवासी भागातमध्ये त्यांना चांगलं मतदान झालं असं दिसतंय. शिरूरच्या भागामध्ये त्यांना चांगलं मतदान झालं. तुलनेने त्यांना आंबेगाव तालुक्याचा जो मध्य भाग आहे तर तिथे कमी मतदान झालं तुलनेने, म्हणजे तेही झालं आणि त्याच्यामुळे त्यांचा विजय अगदी कमी मतांनी का होईना तो झाला. आता आपण जे पराभूत का उमेदवार झाले, आता यातल्या शहाजी बापू पाटलांचा पराभव हा म्हणजे तसा जिवारी लागणार आहे. कारण शहाजी बापू पाटील हे एकनाथ शिंदे गटाचे एकदम असे म्हणजे काय म्हणतात ते सेलिब्रिटी आमदार होते, सर्वाधिक TRP घेणारे आमदार होते आणि त्यांचा पराभव होणं म्हणजे फारच. परंतु तो पराभव होण्याचं मागचं कारण म्हणजे दीपक साळुंखे जे गेल्या वेळी त्यांच्या सोबत होते, ते दीपक साळुंखेंनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेने तिथे म्हणजे आता आपण वेगळ्या अर्थाने सांगली पॅटर्न असं म्हणू शकू तिथे, की तिथे महाविकास आघाडीने दीपक साळुंखेंना उमेदवारी दिली. परंतु बाबासाहेब देशमुख जे होते तर त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात चांगली भावना होती. त्यांना गेल्या वेळी सुद्धा ते त्यांचे बंधू अगदी कमी मतांनी पडले होते, तर त्याच्यामुळे शहाजी बापूंचा पराभव झाला. आता मागेशी आपल्या गोपाळरावांनी सांगितलं नगर जिल्ह्याच्या राजकारणाचा त्यांना खूप अनुभव आहे. तर विखे पाटील जो फॅक्टर आहे तो विखे पाटील फॅक्टर हा नगर जिल्ह्याच्या सगळ्या मतदारसंघांमध्ये काम करतो आणि पहिल्यांदा मला वाटतं तो संगमनेरमध्ये काम करतोय. हो सर, थांबवतीये. ब्रेकिंग येते की अमित शहांचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना फोन झालाय आणि विजयाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्यात. म्हणजे एकूणच आता सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू होताना दिसते. सर कंटिन्यू. तर ज्या पद्धतीने हे बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला होता. सुजय विखे पाटलांना नगर दक्षिण मतदारसंघातून पराभूत करण्यात बाळासाहेब थोरातांचं खूप मोठं योगदान होतं. तर त्याच्यामुळं सुजय विखे पाटील सुद्धा मधल्या काळामध्ये लढणार होते. संगमनेरमधून ते बाळासाहेब थोरातांना आव्हान देणार अशी चर्चा होती. परंतु मधल्या काळात एका काँग्रेसच्या नेत्याकडून काही अपशब्द वापरले गेले. बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबाबत तो काहीतरी बोलला आणि त्यामुळे सुजय विखे पाटलांनी थोडीशी माघार घेतली. परंतु तरीही विखे पाटलांनी तिथे सगळी ती फिल्डिंग त्यांची जी म्हणतात
आणि तिथे नगर जिल्ह्यात ती फिल्डिंग गोपाराव सांगतील नंतर की ती फार वेगळ्या पद्धतीची असते. नगर जिल्ह्यात ते सगळे गट तट कसे एकत्र केले जातात, तिथं भावकीचं राजकारण कशा पद्धतीने होतं. म्हणजे नगर जिल्ह्यात आता आपला विषय नाही, परंतु नगर जिल्ह्यामध्ये आता जो पाथर्डी मतदारसंघ आहे तर तिथून मोनिका राजळे जे आता विद्यमान आमदार आहेत ते मागे चालले. तर तिथे चंद्रशेखर घुले हे पुढे आहेत, आता अपक्ष उमेदवार आहेत. तर तिथले तेच सगळं ते नात्यागोत्याचं राजकारण आहे आणि हे नात्यागोत्याचं राजकारण वापरतात. एक मजेशीर आकडा आहे फक्त आता कलांमधला आघाडीवरती. काँग्रेस 19, ठाकरे सेना 19 आणि शरद पवार 19 हा आकडा आहे. 2019ची आठवण करून देणार आहे का? नाही, 2019ला तुलनेने चांगल्या जागा मिळाल्या होत्या. आता आपण आणखी एक पराभव जो आहे ना तो महाराष्ट्रातला सगळ्यात मला वाटतं धक्कादायक पराभव असणार आहे. कारण तो पराभव असा आत्ता नाही, ते पिछाडीवर आहेत, पण तो पराभव असा म्हणता येईल तो म्हणजे आहे अमित ठाकरे यांचा. अमित ठाकरे 3 नंबरला आहेत. आणि त्या ठिकाणी विशेष म्हणजे महेश सावंत हे जे कुणाच्याही चर्चेत नव्हते, म्हणजे महेश सावंत हे डमी उमेदवार आहेत का अशा पद्धतीची चर्चा होती. स्वतः राज ठाकरे यांनी सुद्धा म्हटले होते की त्यांनी माझ्या विरोधात उमेदवार दिला पण त्याच्यात काही ताकद नाही. तर ते महेश सावंत हे पहिल्या क्रमांकावर आहेत, सदा सरवणकर विद्यमान आमदार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर ठाकरे कुटुंबातला कुणीतरी पहिल्यांदा पराभूत होतोय, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता मनसेचं म्हणजे राज ठाकरे यांचं राजकारण किती लोकांनी नाकारलं याचं आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. ते म्हणजे हे बाळा नांदगावकर हे शिवडी मतदारसंघातून त्यांना एकनाथ शिंदे गटाचा म्हणजे भाजपचा आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचा पाठिंबा होता, तरी ते पिछाडीवर चाललेत. म्हणजे मनसेचं राजकारण पूर्णपणे लोकांनी नाकारलंय आणि हा खूप मोठा धक्का आहे. म्हणजे आपण जे आता दिग्गजांचे पराभव, तर याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना लोकांनी पूर्णपणे नाकारलेले आहे. परिवर्तन महाशक्ती नावाची आपण खूप चर्चा केली होती, तुम्हाला आठवत असेल की परिवर्तन महाशक्ती बच्चू कडू तर दररोज बोलायचे आणि त्याला ते हल्ली आता TRPच्या भाषेत बोललं जातं ना, तर बच्चू कडू, संभाजीराजे यांना. तर आता ही नेते म्हणजे एक मला कहाणी असं एक हेडिंग दिलं होतं सगळ्यांनी. आता राजू शेट्टी कुठे आहेत आता ह्या सगळ्याच्यात? राजू शेट्टी कुठे दिसत नाहीत. तर हे पराभव केवळ यांचे नाही आहेत, तर हे पराभव मला वाटतं ह्या सगळ्या नेत्यांचे पण पराभव आहेत. त्यांचे उमेदवार तर पराभूत झालेतच, पण ह्या नेत्यांचे सुद्धा पराभव झाले, त्यांच्या राजकारणाचा पराभव झाला. अगदी अविनाशजी, अगदी खरं आहे. तुम्ही जो उल्लेख केला आहे वंचित आघाडी, प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, मनसेचा जो उल्लेख केला आहे, तर त्यांना खरं तर भोपळाच आहे. म्हणजे त्यांना भोपळाही फोडता आलेलं नाही आहे. खरं तर मनसेची एकूण भूमिका, राज ठाकरेंची एकूण भूमिका, त्यांच्या काय चुका झाल्या याचा खरं तर एक वेगळ्या व्हिडिओचा विषय आहे. मात्र अपेक्षा होती पण त्यांना भोपळा फोडता आला नाही. अविनाश, गोपाळराव, काय तुम्ही याचं विश्लेषण कसं कराल? एक म्हणजे आपण फक्त मनसे किंवा याच्याविषयी आपण असं एक पक्ष घेऊन टीका असं करूया नको, म्हणजे बोलणं असं नको. आता वंचित आघाडीसारखा एक फॅक्टर आहे. आता एक भाग आपण बघितला पाहिजे की हे लोक कुठले मुद्दे पुढे आणतायत, त्याच्यात मुळात काही दमच आहे की नाही हे लोकांना वाटायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही केवळ विरोधासाठी विरोध किंवा काहीतरी वेगळा विचार घेऊन पुढे येणं, तर तसं असून चालत नाही. तुमच्यासाठी त्यासाठी तुम्ही काय केलं हे लोकांना दाखवावं लागेल ना. म्हणजे आता एक उदाहरण ह्याला तुम्ही काउंटर सांगतो म्हणजे लक्षात येईल की काँग्रेसचे नेते वारंवार हे करतायत की आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ. आता त्यांच्या जाहीरनाम्यात सुद्धा हे होतं की आधी तुम्ही टीका केलीत लाडक्या बहिणीवरती किंवा शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही अशी टीका त्यांनी केली आणि आता आम्ही हे देणार आहोत. पण याचा एक बॅकड्रॉप, हिमाचल प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं इकॉनॉमिक डिबॅकल दिसत आहे ते कर्नाटकात दिसत आहे. म्हणजे जिथे कुठे असे पक्ष सत्तेवर आहेत तर त्यांना तो डिलिव्हरन्स देता आलेला नाही हे इथं लोक बघतायत ना. आणि तुलनेत म्हणजे आता केंद्र सरकारने योजना जाहीर केली की आम्ही शेतकऱ्यांना 6,000 रुपये देऊ. इथं राज्य सरकारने सांगितलं आम्ही 6,000 रुपये देऊ. चर्चा न होता, कोणाला काही न सांगता 12,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत आहेत ना. म्हणजे तो एक अनुभव आहे ना. काउंटरनी हे अनुभव येत आहेत. म्हणजे आम्ही सांगतो आहोत ते करतो आहोत हा जेव्हा लोकांना अनुभव येतो आणि तुम्ही सांगता आहात पण तसं प्रत्यक्षात दिसत नाही हे दिसतं, तर लोक विचार करणार की नाही. म्हणजे हा सुद्धा कार्यशैलीतला जो भाग आहे त्याचा डिफरन्सिएशन लोकांना कळतं आहे. त्याचे सुद्धा एक रिॲक्शन या पद्धतीनं आहे. अगदी गोपाळराव म्हणताय तो मुद्दा अगदी बरोबर आहे. मला खरं दुसरा प्रश्न पुढचा विचारायचा तो ज्ञानेश्वरजी बिजलेंना. मगाशी आपण हा महाविजय आहे, सुनामी आहे अशा शब्दात वर्णन केलं, पण खरोखरच भाजपच्या माहितीचा तो विजय आहेच, पण भाजपच्या दृष्टीनं प्रचंड मोठा विजय आहे. या विजयाची विश्लेषण, या विजयाची काय कारणं असू शकतील? 2 गोष्टी आहेत. 3 महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात पराभूत झाला होता. त्यांची अवस्था म्हणजे 9 जागा फक्त खासदार आले होते. यावेळी भारतीय जनता पक्षाने
ह्या ज्या दोन पक्ष त्यांचे मुख्य विरोधक त्यांनी फोडले, त्यामध्ये मुख्यत्वे शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना या दोन फुटलेले पक्ष आणि विदर्भामध्ये काँग्रेसला खच्चीकरण करणं, यामुळे भारतीय जनता पक्ष विजयादिशेने आगेकूच करतोय. या विजयाचे दूरगामी परिणाम हे महाराष्ट्राच्या राजकारणावर पडणार आहेत. याच्या पुढं आपल्याला शरद पवार आता राज्यसभेवर खासदार म्हणून शरद पवारांना जाता येणार नाही, कारण त्यांचे 19-20 जर आले असतील तर म्हणजे शरद पवारांचे राजकीय हे झालं आहे. मुंबईतलं जर आत्ताही निकाल बघितले तर 6 ठिकाणी फक्त मुंबई 19 पैकी 6 ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पुढे आहेत. याचा अर्थ मुंबई महापालिका जर शिवसेनेच्या हातातनं जर भविष्यकाळात गेली तर ठाकरे गटाचं अस्तित्व कितपत राहील याबद्दल शंका निर्माण होईल. तर आत्ताचे जर आकडे हेच जर असेच कायम राहिले 51 जागा विरोधकांच्या, तर महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नसेल अशा स्थितीला महाराष्ट्र असेल. हे 3 महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांचं राजकारणाचं म्हणजे आता त्यांना राज्यसभेत जाता येणं अवघड झालं, जे मायावतीचं आपण उत्तर प्रदेशात पाहतो. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे गट हा संपुष्टात आल्यासारखा होऊन जाईल आता. आणि शिवसेना शिंदेंचा गट आहे तो शिवसेना म्हणून असण्यापेक्षा त्यांचा एक गटातटाचा आहे. अनेक तिथं भाजपचे उमेदवार आहेत, त्यांचे कल हे ग्रामीण भागातनं आलेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष आता हे 4 तुकडे जे झाले म्हणजे आपण जर जे.पी. नड्डाजी पूर्वी बोलले होते की देशाच्या राजकारणात 2च पक्ष राहतील, प्रादेशिक पक्ष हळूहळू महत्त्व त्यांचं कमी होत जाईल, तसं या 4 पक्षांचं महत्त्व महाराष्ट्राच्या राजकारणात कमी होत जाणार आहे का, हा मोठा प्रश्न आहे. कारण भाजप हा आता पूर्णपणे ताकदीनं पुढं आला आहे आणि काँग्रेस जो त्यांचा एक विरोधक मुख्य राहील असं वाटतंय, त्यांच्याकडं नेता नाही, असं महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे 3 महिन्याच्या आत बदलण्याचं जे चित्र निर्माण झालं आहे ते या निवडणुकीच्या निकालातून बिजले सरांनी अगदी नेमक्या शब्दात या आत्ताच्या परिस्थितीचं विश्लेषण केलं. दूरगामी परिणाम या निवडणुकीचे काय होतील हे खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं. आणि मला वाटतं की शरद पवारांनी गेल्या आठवड्यात असं सांगितलं होतं की मी राज्यसभेवर सुद्धा जाणार नाही. मला वाटतं त्यांना या परिस्थितीची जाणीव झाली होती की काय माहीत नाही, पण याच विषयावरती मला वाटतं अविनाशजींनी मत व्यक्त करून कारण ज्ञानेश्वर बिजलेंनी खूप छान पद्धतीनं सांगितलं. हे मला असं वाटतं की आपण आता जर थोडंसं डाटाकडे पण येऊयात, कारण आपण आता सगळी चर्चा करतोय. तर त्याच्यामध्ये आता आपण आत्तापर्यंतचं जे मतदान झालेलं आहे आणि निवडणूक आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जे आलेलं आहे, तर भारतीय जनता पक्षाला आता 25.69% मतं मिळालेली आहेत. शिवसेना शिंदे गटाला 12.69% मतं मिळालेली आहेत आणि अजित पवार गटाला 10.69% मिळाली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 10.73% आहेत आणि शरद पवार गटाला 10% मतं आहेत, 11% मतं आहेत. तर आपण जर ह्या 3 जणांची जर बेरीज केली ना तर ती 50%च्या वर जाते. आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये जेव्हा एका आघाडीला 50%च्या वरती मते जातात तेव्हा आपण जे आता सुनामी शब्द वापरतो ती सुनामी आलेली असते. तर आता या विजयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयामध्ये किंवा महायुतीच्या विजयामध्ये तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा जो महत्वाचा मुद्दा आहे की भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने प्रचार केला, ज्या पद्धतीने हे केलं. आता देवेंद्र फडणवीस यांनी आता ट्विट केलंय, एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है. तर एक है तो सेफ है आपण त्याचे वेगळे अर्थ काढायला नको. एक है तो सेफ है याचा अर्थ आपण असा काढू की अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एक राहिल्यामुळे अशा पद्धतीचा विजय मिळाला. आणि मोदी है तो मुमकिन है याचा अर्थ असा झाला की केंद्रातील सरकार आहे आणि केंद्रातील सरकारने ज्या पद्धतीने सहकार्य केलं त्याच्यामुळे यांना विजय मिळाला. पण जसं बिजले साहेब म्हणाले की त्या पद्धतीने की विदर्भामधून काँग्रेस पूर्णपणे हद्दपार झाली. भाजपला 45 जागा मिळत आहेत, शिवसेना शिंदे गटाला 3 जागा मिळत आहेत आणि अजित पवार गटाला विदर्भामध्ये खरोखर राष्ट्रवादी नव्हती पूर्वी, परत आता अजित पवार गटाला 5 जागा मिळत आहेत. 62 जागा आहेत, 62 जागापैकी 53 जागा प्लस राष्ट्रवादी आणि आहे तर 53 जागा. तर विदर्भामधून काँग्रेसचा पूर्णपणे म्हणजे आपण सगळे पत्रकार जेव्हा विश्लेषण करायचं खरं तर असं म्हणत होतो की मुंबईतल्या सत्तेचा रस्ता विदर्भातनं जातो आणि काँग्रेसला फार पोषक आहे असं आपण म्हटलं जात होतं, पण त्याचं अक्षरशः उलटं झालेलं आहे. अक्षरशः उलटं झालंय. आणि त्याचं कारण जे आहे ते मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने गेल्या 3-4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने तिथे काम केलं आणि ज्या पद्धतीने तिथं राष्ट्रवादी शिंदे गट आणि ते सगळे एकत्र आले, मला असं वाटतं की आणि त्याच्यामध्ये जास्त प्रामुख्याने हे
यावेळेस तुम्हाला एक म्हणजे अविनाशजी, तुम्हाला एकच मिनिट थांबतो. मान खटाव विधानसभा मतदारसंघातनं भारतीय जनता पक्षाचे जयकुमार गोरे विजय झालेले आहेत. मला वाटतं आता विजयी होणाऱ्या उमेदवारांची मतदारांची निकाल बऱ्यापैकी आता स्पीडनं येऊ लागलेत. आता मान खटावचा जर समजा आपण हे केलं तर मान खटावमध्ये गेल्या वेळी सुद्धा शरद पवारांचे उमेदवार होते प्रभाकर देशमुख, पुण्याचे माजी जिल्हाधिकारी होते. तर प्रभाकर कदाचित IAS अधिकारी खूप हुशार असतात. प्रभाकर देशमुख यावेळेस लढले नाहीत, त्यांना कदाचित अंदाज आला असेल. त्यांनी तुम्हाला एक प्रभाकर फक्त घारगे उदाहरण नावाच्या देतो. एका मान खटावचा निकाल आता सांगतो म्हणून मी फक्त आठवण करतो. मी साधारणपणे मार्च महिन्यात, या वर्षीच्या मार्च महिन्यात मी आंधळी नावाचं धरण आहे मान तालुक्यात, त्या धरणात जलपूजन होतं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते. तर निकाल म्हणजे निकालावर परिणाम करणाऱ्या कशा गोष्टीत बघा. जे कटापूरचं पाणी नेर धरणात आणलं, नेर धरणातून ते आंधळी धरणात नेलं, आंधळी धरणातून मान नदीचे 17 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून पुन्हा ते सोलापूर जिल्ह्याच्या बाँड्रीवरती सातारा जिल्ह्यातलं गाव आहे राजेवाडी, त्या धरणामध्ये सोडलं. म्हणजे हे सांगायचा उद्देश आहे. आत्ता जयकुमार गोरेंचा निकाल समोर आला म्हणून जयकुमार गोरेंनीच हे सगळं या भागातलं पाणी आणि हा पिढ्यानपिढ्या दुष्काळी असलेला जो भाग आहे त्या भागाला जे पाणी आहे ते पुन्हा मी मगाशी पण उल्लेख केला होता, नितीन गडकरी असतील आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी 2014 पासून राज्याच्या प्रत्येक भागात जी बेसिक जी कामं केली आहेत, मला वाटतं त्याचे हे असे अनेक परिणाम दिसत आहेत. मी मगाशी लातूरचं उदाहरण सांगितलं तर लातूरच्या लोकांच्या मनात अपेक्षा तीच होती की आपल्याला पाण्याचा प्रश्न फक्त देवेंद्र फडणवीसच सोडू शकतील. पण आता एक ब्रेकिंग बातमी येते की म्हणजे कामठी मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे पिछाडीवर आहेत 2,500 मतांनी. म्हणजे भाजपच्या बाबतीत कदाचित गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे कधी कधी काय असतं की एखादं यश असेल ना तर त्याला काळा तीट पण लागतो ना, तर तो काळा तीट मला वाटतं म्हणजे अजून 2,500 मतांनीच ते पिछाडीवर आहेत, तो काळा तीट कदाचित लागण्याची शक्यता आपण म्हणू शकतो. गेल्या वेळी असं बोललं गेलं होतं की त्यांचं तिकीट कापल्यामुळे भाजपला थोडासा कुठेतरी तिथे डॅमेज होताना भाजप तिथे दिसली होती. यावेळी तिकीट दिलं गेलं कारण ते तेली समाजातून येतात आणि तिथला जो बहुल भाग आहे तो सगळा विचार करता, तरी ते पिछाडीवर असण्याचं कारण काय? आता तिथले जे स्थानिक गणित आहेत, स्थानिक गणित आहेत, तिथे स्थानिक गणित महत्वाचे आहेत. आणि कामठी हा जो भाग आहे ना हा नागपूरच्या अगदी लगतचा भाग आहे आणि त्याच्यामुळे कसं आहे की तिथे शहरी मतदान जास्त आहे. तर त्याच्यामुळे आणि प्रामुख्याने हा जो भाग आहे हा नागपूरचा नव्याने वसलेला म्हणजे झोपडपट्टी वस्ती एरिया, तर त्याच्यामुळे कदाचित तिथे अजून सांगता येत नाही. परंतु मला असं वाटतं की हे पण मगाशी आपण जी जे पराभव का झाली याची जी चर्चा करत होतो ना, तर त्याच्यामध्ये आता गोपाळरावांनी आपल्याला सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यात पराभव झाला. आता लातूर जिल्ह्यात मी फिरलो म्हणून मी सांगतो की खरोखर काँग्रेसच्या नेतृत्वाने ना ते तिथं अजिबात कामच केलेलं नाही. म्हणजे लातूर शहराचं जे उदाहरण सांगितलं, अर्चना पाटील आता थोड्या मतांनी आघाडीवर आहेत, अगदी थोड्या मतांनी आघाडीवर आहेत. तिथलं कदाचित अमित देशमुख निवडून येऊ शकतात. पण त्या भागामध्ये ना की म्हणजे अक्षरशः पहिल्यांदा मी असं पाहिलं की लातूरमध्ये रिक्षांवर प्रवासी आमदार नको, निवासी आमदार पाहिजे. प्रवासी आमदार याचा अर्थ असा की अमित देशमुख कधीच लातूरमध्ये राहत नाही, ते मुंबईत राहतात आणि कधीतरी येतात आणि हे करतात. म्हणजे अशा पद्धतीचं तिथं अजूनही रस्ते नाहीत, पाण्याची व्यवस्था नाही. तर काँग्रेसचं नेतृत्व जसं आता बिजली साहेबांनी सांगितलं की काँग्रेसने काय केलं की काँग्रेसला म्हणजे नाही, मला वाटतं प्रदीप देशमुखांनी हा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने मांडला होता की काँग्रेस कायमच कुणाच्या तरी नकारात्मक वातावरणावर आपण स्वार व्हायचं आणि निवडून यायचं, स्वतः काय करायचं नाही. सर, याला धरूनच हा प्रश्न होता की यावेळी भाजप असेल किंवा महायुतीने असेल चेंडू त्यांच्या कोर्टात टाकलाच नाही का? कारण कुठल्याच पद्धतीने त्यांनी त्यांच्यावर टीका करणं टाळलं. शरद पवारांवर असेल किंवा एकूणच जी टीका झाली लोकसभेला ती दिसली नाही, त्यामुळे यांना मुद्दा किंवा नॅरेटिव्ह सेटच करता आला नाही आघाडीला, असं वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे आपण जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा पाहिल्या, नंतर देवेंद्र फडणवीसांच्या सभा पाहिल्या, तर गेल्या वेळी सगळ्या सभांमध्ये म्हणजे नरेंद्र मोदी भटकते आत्मा म्हणाले होते आणि भटकते आत्माचा तो इतका इफेक्ट झाला आणि राष्ट्रवादीला एक प्रचाराचा मुद्दा मिळाला. शिवाय महाराष्ट्रासाठी शरद पवारांनी काय केलं हा एक मुद्दा होता आणि मग त्यावेळेस महाराष्ट्रासाठी शरद पवारांनी काय केलं. यावेळी फक्त आणि फक्त स्वतः जे केलं ते ज्या पद्धतीने भाजपने सांगितलं तर त्याच्यामुळे विरोधकांना काय असा काही नॅरेटिव्ह तयार करता आला नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जसं आता आपण पाहतोय आता पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ, तिथं सुनील कांबळे विजयी झाले, रमेश बागवे यांचा पराभव झालाय. तर आता या मतदारसंघाची चर्चा करताना आपण नेहमी मुस्लिम मत काय करणार, मुस्लिम मतदान कुठे गेले हा विचार करत होतो. परंतु मगाशी जसं आपण म्हटलं की बटेंगे तो कटेंगेने हिंदू ध्रुवीकरण जे झालं तर त्याचा सगळ्याच ठिकाणी म्हणजे आता पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये सुरुवातीला म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराचा मुद्दा हा विकासाच्या बाबतीत होता असं माध्यमही बोलत होते किंवा तो सूर दिसत होता ना. त्यानंतर ज्यावेळी योगी आले आणि ती
ती भाषणं झाली, सभा झाली, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी काहीसं त्या बाजूनी जाणं पसंत केलं का आणि त्याचा फायदा होताना दिसतोय? आता बरं, आता ह्याच्या अगोदर साकोलीमध्ये नाना पटोले पिछाडीवर गेलेत. म्हणजे आपण जे विदर्भामध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने मागे चालली, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचा तिथं पराभव बंडखोरी झाली आहे तरी देखील बंडखोरी नाही, साकोलीमध्ये बंडखोरी नाही झालेली. हे साकोलीमधून म्हणजे मी जे मागाशी म्हटलं की अविनाश ब्राह्मणकर नावाचे तिथले आता उमेदवार पुढे आहेत. तर अविनाश ब्राह्मणकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचे कार्यकर्ते. तर त्यांना ऐनवेळी प्रवेश दिला भाजपमध्ये आणि उमेदवारी दिली. म्हणजे जी केमिस्ट्री म्हणतो आपण की भाजप आणि राष्ट्रवादीची केमिस्ट्री बऱ्यापैकी चांगली जुळली होती, तर त्याचं उदाहरण ते आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अंधेरी पूर्वमध्ये आपण पाहिले, अंधेरी पूर्वची इलेक्शन खूप गाजली होती. ऋतुजा लटके, तर त्यांचा पराभव होतोय. आता मूर्जी पटेल तिथून विजय होण्यात असं दिसतं. संभाजी पाटील निलंगेमधून विजय झाल्याचं घोषित झालेलं आहे. मला खरं प्रश्न ज्ञानेश्वरजी भिजलेला आहे. काँग्रेसची एकूण जी परिस्थिती, आता ते साकोलीतलं अविनाशजींनी सांगितलं, काँग्रेस अगदी 20 जागांवरती आहे. काँग्रेसची इतकी भीषण अवस्था होण्याचं काही तुम्हाला सांगता येईल कारण? काँग्रेस हे स्थानिक नेतृत्वाच्या जीवावर जास्त होतं. प्रत्येक जिल्ह्यातलं नेतृत्व जर आपण सगळं जर पाहिलं तर काँग्रेसच्या बऱ्यापैकी जागा ह्या पूर्व विदर्भामध्ये आलेल्या आहेत. आणि आपल्या जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्याचबद्दल चर्चा जास्त चालू होती, किंवा बंटी पाटील कोल्हापुरात, पण त्या तिथं एक माघार झाली आणि त्याचा जो परिणाम झाला तो दूरगामी तिथं होऊन गेला. तिथं 5 जागा काँग्रेस लढत होतं. इकडं धैर्यशील मोहिते आल्यामुळं आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं. माऊली तुम्हाला थांबवतो कारण लोकांना त्या इलेक्शनबद्दल खूप चर्चा आहे, खूप उत्सुकता आहे. वडगाव शेरी मतदारसंघामध्ये सुनील टिंगरे आणि बापूसाहेब पठारे, तर बापूसाहेब पठारे 4000 मतांनी पुढे गेलेले. तर दुसरं पूर्व विदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर आत्ता सुद्धा काँग्रेस मला थोडंसं पुढं दिसतंय. पूर्व विदर्भात त्यांच्या काही थोड्याफार जागा येतील ते पूर्व विदर्भात मला जाणून दिसत आहेत. मात्र नगर जिल्ह्यामध्ये जो होता बाळासाहेब थोरात किंवा एक ह्या इलेक्शनचं वेगळेपण जे मध्य प्रदेशात मला जे गेल्या निवडणुकीच्या वेळी जाणवलं होतं की मध्य प्रदेशात एक लाडकी बहीण आणि दुसरी दिवाळी हा फॅक्टर आहे की दिवाळी ह्या फॅक्टरमध्ये संपूर्ण इलेक्शन ही पूर्णपणे ठप्प होऊन जाते. ती ठप्प झाल्यामुळे मध्य प्रदेशात गेल्यावेळी, नाहीतर मध्य प्रदेशात येण्याची शक्यता नव्हती असं भाजपचं असं वेगवेगळे ते विश्लेषक सांगत होते. या इथे सुद्धा जो टेम्पो जो इलेक्शनचा तयार झाला तो अर्ज भरल्यानंतर सगळ्यांना सुट्ट्या दिल्या आणि मग लोक फेस्टिवल मूडमध्ये गेले. आणि त्यानंतर जी निवडणूक उचलायची जी असते ती भाजपने उचलली म्हणण्यापेक्षा भाजपने कुठलं नॅरेटिव्ह तयार होऊ दिलं नाही. आणि त्यामुळं आणि महाविकास आघाडीचं मला जे चुकल्यासारखं वाटतंय ते तिन्ही पक्ष एकत्र येऊन प्रचाराला लागले नाहीत. ते संजय राऊतांचं रोज सकाळी जे भाषण चालू व्हायचं त्या ह्याच्यात ते आपण सत्तेवर आलो मुख्यमंत्री कोण व्हायचं या दृष्टीनंच त्यांची भाषणं चालू व्हायची. आत्मविश्वास नडला का त्यांचा? आत्मविश्वास मुळात आत्मविश्वास म्हणण्यापेक्षा काय होतं की लोकसभेचे जे गणित होतं त्याच्यानंतर जे बदल केला. आणि एक लक्षात घ्या, मी गेले 30-35 वर्ष निवडणुका पाहतोय. सेशन आल्यानंतर निवडणुकात फार बदल होईल असं त्यावेळी खूप आम्हाला वाटलं होतं. आणि सर्वसामान्याला आता पैसा हा फॅक्टर सोडला तरी इलेक्शनमध्ये काही राहिलं नाही. या स्टेजकडे आपण यायला लागलेलो आहे. विरोधक पैशाच्या बाबतीत खूप कमी पडले. दुसरी गोष्ट, आता संविधान हा जो मुद्दा लोकसभेच्या वेळी जो मोठा होता तो संविधान हा मुद्दा आता राहिला नाही. तिसरा मुद्दा जो विरोधकांच्या हातात होता म्हणजे त्यांच्याकडं नेते नव्हते पण एक सहानुभूतीचे आणि हे होतं शरद पवार आणि यांच्यावर तो जो गद्दार किंवा हे आहे. सुप्रीम कोर्टाने 2.5 वर्ष सुद्धा निकाल दिला नाही. त्याची कारणं 50 असू शकतील, त्याबद्दल आपण कारणात जाणार. त्यामुळं हे गद्दार किंवा अजित पवार फुटणं सगळ्यात दुसरं चुकलं. शरद पवारांनी अजित पवारवर अटॅक केला नाही. हे राजकीयदृष्ट्या योग्य आहे का अयोग्य आहे त्यांच्यावर, पण अजित पवारांवर त्यांनी थेट अटॅक जर केला असता तर थोडंसं चित्र पालटायला त्यांना मदत झाली असते. मला असं म्हणायचं की येवल्यामध्ये, आंबेगावमध्ये, कागलमध्ये गद्दारांना पाडा, काय गणोजी शिर्के पाडा 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 अशा जे काही घोषणा झाल्या त्या बारामतीत त्यांनी टाळल्या, केल्या नाहीत, जाणीवपूर्वक केले नाहीत असं म्हणायचं. कसं आहे, शरद पवार एकतर मोठे नेते आहेत, त्यांना बारामतीत काय घडणार आहे याची अंदाज आला आधीच आलेला असणार आहे. आणि पुन्हा घरात वाद नको हा एक जो असतो, म्हणजे तुम्ही किती बाहेर जरी हे असला तरी घरात वाद नको. आणि आत्ता लक्षात घ्या, अजित पवारांच्या यांच्याकडं या इलेक्शनचं वेगळेपण असं आहे की शक्यतो प्रत्येक निवडणुकीत विद्यमान आमदारांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्स जे असतील ते पाडतात. त्यामुळे भाजप असू दे कोणी असू द्या, मोठ्या प्रमाणावर आमदार ही तिकीटं कापली जातात.
यंदा 288चं जे सभागृह निवृत्त झालं त्यातले 250 जणांना परत उमेदवारी मिळली होती. त्यामुळं भाजपने किंवा कोणीही ते डेअरिंग केलं नाही आणि त्यामुळे तिथल्या प्रस्थापिताविरुद्ध जे वातावरण होतं किंवा त्यांच्याकडची ताकद होती त्याच्याविरुद्ध 9 उमेदवार लढत गेले आणि त्यांना मात्र ताकद देण्यात महाविकास आघाडी कमी पडली. त्याचा जो परिणाम झाला त्यामुळं या म्हणजे मुळात जे सुरुवातीपासूनच महायुतीमध्ये समन्वय दिसला आणि त्यांनी जे ठरवलं होतं की सिटिंग जो आमदार आहे तिथे तिकीट कापायचं नाही आणि त्यामुळे त्या तिघांमध्ये जागा वाटपावरून फारसे वाद झालेले दिसले नाही. याचा फायदा महायुतीला झाला नाही. महायुतीत भाजप हा डॉमिनंट पक्ष होता आणि त्यांनी डिक्टेट केलेला आहे. आपण जरी शिंदे अजित पवार हे मोठे नेते म्हणत असलो तरी आता त्यांची अवस्था ह्या राजकारणानंतर फारशी महत्व त्यांना राहणार नाही. बोललं जात होतं की शहांच्या जवळचे आहेत आणि डायरेक्ट आता शिंदेचं वजन वाढणार अशी प्रतिमा तयार होत होती. नाही, राजकारणात कसं वरच्या नेत्यांपाशी जवळ सगळेच असतात त्यामुळे अगदी आणि शहा हे देश पातळीवरचे आता नेते आहेत त्यामुळे शिंदेच्या आधी राधाकृष्ण विखे पाटील हे खूप जवळचे असं आपण म्हणत होतो. त्यामुळे त्यांच्या जवळचं वगैरे कोणी नसतं, त्यांच्याजवळ अनेक जण असतात. ते कधीतरी त्यांना आपण हे किंवा ते नेते येऊन आपल्याला सांगतात मी खूप जवळचा आहे. आता लक्षात घ्या आता ज्या पद्धतीनं आता जे चित्र दिसतंय यानुसार भाजप हे अन्य 2 पक्षाला फारशी किंमत देईल असं मला वाटत नाही. एकूणच मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा कल सांगते. 288 जागांसाठी 20 जागा आणि मावी याला 56, इतर मध्ये 11 आहेत. भाजप बघायला गेलं तर 132 पर्यंत भाजप पोहोचलेलं दिसतंय. शिंदे सेना 53, अजित पवार 36, काँग्रेस 19, ठाकरे सेना 19 आणि शरद पवारांची परत एक जागेचा कल कमी दिसतोय. 18 जागेवर शरद पवारांचा गट दिसतोय. मनसेने अजूनही खातं नाही आणि वंचित नाही. अविनाश सरांना एकच मिनिट मी तुम्हाला म्हणजे आता तुम्ही बिजली साहेबांना जो प्रश्न विचारला होता की एकनाथ शिंदे वगैरे याच्या संदर्भात तर आता काही ज्या चॅनल आहेत किंवा वेगवेगळ्या वेबसाईट आहेत तर त्याच्यावर भाजपला 126 जागा मिळत आहेत आणि इतरांना 17 जागा मिळत आहेत. म्हणजे जो प्रश्न तुम्ही विचारला की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची किंमत जर आपण आता जर समजा काढली तर भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करण्यास आता सक्षम झालेला आहे. तर त्याच्यामुळे कदाचित म्हणजे आता होणार नाही तसं कारण ज्या पद्धतीने हा सगळा टेम्पो वाढवला होता तर त्याच्यामुळे 3 हम आहेत, 1 आहे तो सेफ आहे. परंतु आता जर कुणी आगाऊपणा केला म्हणजे आपण म्हणतो ना की आगाऊपणा केला तर त्याला त्याची जागा दाखवण्यात येईल. मग ते एकनाथ शिंदे असोत हे थोडक्यात काहीतरी या दोघांची बार्गेनिंग पॉवर तितकी राहणार नाही आता. तितकी नाही अवलंबूनच राहावं लागेल संपली पूर्णपणे. म्हणजे आता कसं आहे की अब्दुल सत्तार जर एक शब्द बोलले तर कदाचित देवेंद्र फडणवीस म्हणतील की यांना आता काढून टाका मंत्रिपदातून. कारण पूर्वी कसं होतं की काढताच येत नव्हतं कुणाला. म्हणजे त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर आताचं जे महायुतीचं सरकार होतं हे सर्वाधिक बदनाम सरकार होतं. म्हणजे नवाब मलिक बाबतीत जो अजित पवारांनी निर्णय घेतला तो आत्ताच्या चित्राच्या बाबतीत ते आता घेऊ शकणार नाही. हे नवाब मलिक यांच्या बाबतीत निर्णय घेतला तो घेतलाच. नवाब मलिक यांचा पराभव झाला आता अबू आझमी तिथून निवडून आले. म्हणजे याचा अर्थ काय की तुमचे निर्णय चुकले. म्हणजे आता कदाचित म्हणजे कसं असतं की आपण जेव्हा समजा अगदी घरात बसलेला असतो आणि एखाद्या मुलाने जर काय केलं तर वडील सांगतात ना त्याला की अरे तू असं केल्यामुळे तुझं चुकलं आणि त्या मुलाला स्वमान्य करावं लागतं. आता अजित पवारांना ते असं अगदी शांतपणे की हो हो चुकलं माझं ते नवाब मलिकांचं नव्हतं करायला हवं आपण. तर आता ह्याचा अर्थ काय की त्यांची बार्गेनिंग पॉवर संपली आणि महाराष्ट्राचं राजकारण जे गेल्या 5 वर्षामध्ये असं खूप काही बिघडलं होतं तर हे राजकारण आता किमान त्या पातळीवर तरी स्थिर होईल आणि आता कुणालाही असं दमदाटी करता येणार नाही. मुख्य म्हणजे ब्लॅकमेलिंग संपेल आता कारण ब्लॅकमेलिंग संपेल. अविनाशजी एक नव्या अपडेट आहेत. मोठी बातमी आहे. सुनील शेळके मावळमधनं विजय झालेत. बुलढाण्यातनं जे गायकवाड आहेत ते फक्त 1300 मतांनी विजय झालेत एकनाथ शिंदे सेनेचे. एक कंटिन्यू टिप्पणी करतो. 126 जागापर्यंत भाजप गेलंय. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या 2014चं जे चित्र होतं त्याच्यापेक्षाही भारतीय जनता पक्ष पुढे गेलेला आहे. आणि हे लक्षात घेतलं तर आता भाजपचं मुख्यमंत्री कोण म्हणजे जे धक्कातंत्र आपण जे बोलतो कारण आता उद्या किंवा परवा दिवशी त्यांना मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत ते अशा स्थितीला आहे कारण 26च्या आत त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागेल. आता देवेंद्र होणार का भाजप धक्का देणार हा एक नवा खरा आत्ताचा मुद्दा येणार आहे. आणि मग पंकजा मुंडे येतील का पैसे वाटपाच्या आरोपाखाली विनाकारण चर्चेत 2 दिवसापूर्वी आले तावडे संधी मिळेल का देवेंद्र परत येतील असा मला याच्यावरती ज्ञानेश्वर बिजले साहेब असं वाटतं की एवढं मोठं जे यश आहे
ते निश्चितपणे या यशाचे शिल्पकार आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत. आणि मला असं वाटत नाही की या सगळ्या ह्याच्यानंतर केंद्रातले भाजपचे नेते फडणवीसांना बाजूला करून कोणाला तरी आणतील असं मला तरी वाटत नाही आहे. दुसरं असं फक्त दुसरी शंका एक अशी आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंचा मध्ये एक इंटरव्ह्यू होता, मध्ये एक बातमी आली होती त्याची की आम्ही सोबत असणार आहोत आणि मला काही शब्द दिला आहे. तर पुन्हा ते जुना इतिहास उद्धव ठाकरेंच्या संदर्भानं जो आपण त्याच्यावर खूप चर्चा केली होती त्याची तेच पुन्हा पुढे येतं का या नव्या संदर्भानं माहीत नाही. पण देवेंद्र फडणवीसांचा दावा मात्र निश्चितपणे या सगळ्या ते कारण ते या विजयाचे खरं शिल्पकार फडणवीस आहेत. महाराष्ट्रासारखं मोठं राज्य हे चांगलं नेतृत्व असावं त्यामुळे देवेंद्रकडे देण्याला म्हणजे आत्ता कल तसा राहील. परंतु भाजप हे धक्कातंत्र जे वापरतं, राजस्थानमध्ये आपण बघितलं, मध्य प्रदेशमध्ये आपण बघितलं, मध्य प्रदेशात ज्या माणसामुळे निवडणूक जिंकली त्यांच्या पावलावर पाऊल टाकत तिथे जिंकलं, त्यांना बाजूला केले गेले. नवं नेतृत्व आणताना दिल्लीमध्ये सक्षम नेतृत्व हवं आहे. म्हणून मग हा जो दुसरा जो मुद्दा आहे, कारण आज त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष कोणते चांगला पाहिजे, प्लस केंद्रीय मंत्रिमंडळात काही चांगली लोक. मध्यंतरी अशाही बातम्या होत्या की फडणवीसांचा बंगला दिल्लीत बनतोय. त्याच्याबद्दल त्यांचं राष्ट्रीय अध्यक्षपदाबद्दल त्यांचं नाव होतं, पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात जातील. पण आता मुख्यमंत्री पदाला त्यांचं नाव पुढं राहील आणि भारतीय शेवटी आता मोदी ठरवणार आहे. त्यामुळे मोदी आणि शहा हे दोघं ठरवतील. अविनाश सर बोलतायत. मला असं वाटतं की आपण जे हे सगळं बोलतोय तर आता मोदी शहा कितपत ठरवू शकतील हे सुद्धा मला थोडीशी शंका अशी वाटते. याचं कारण असं आहे की यश खूप मोठं आहे. जेव्हा एखाद्या राज्यामध्ये यश तुलनेने कमी मिळतं तर त्यावेळी मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या हातात त्या सगळ्या सत्तेच्या चाव्या जातात. पण आत्ता ज्या पद्धतीने भाजपला यश मिळाले, भाजपचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आत्ता पुढं केलं होतं, तर त्याच्यामुळे त्यांना टाळणं, त्यांना नाकारणं हे अवघड होईल. आणखी आता एक बातमी येते, म्हणजे ती अजून निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नाही, बाप्पू पठारे यांचा 4000 मतांनी विजय झालाय असं म्हणतायत. सुनील टिंगरे जे पोर्शे कार प्रकरणात चर्चेत आले होते त्यांचा पराभव झाला. एकूणच आता या बखरलाईच्या 5व्या लाईव्ह मध्ये आम्ही इथे थोडासा ब्रेक घेतोय. माविया 55 यांना विजयी घोषित करण्यात आलेला आहे. हो, विजयी झाले ते. एक अत्यंत मोठी बातमी आहे. खरं तर मोठी बातमी सातत्यानं आपण या बातमीचा फॉलोअप सकाळपासून घेतोय. माळशिरस विधानसभा मतदारसंघात जिथं राम सातपुतेंच्या अगदी त्यांना 50,000 मतं मिळतील की नाही एकूण निकालात असं वाटत असताना 20व्या फेरी अखेर ते 2088 मतांनी पुढं आहेत. आता फक्त माफ करा 16व्या फेरी अखेर 2088 मतांनी ते पुढे आहेत. अजून 5 फेऱ्या मतदारसंघात ते बाकी आहेत. सर, एकूणच आता दुपारचा 1 वाजतोय आणि कल स्पष्ट होताना दिसत आहे, चित्र स्पष्ट होताना दिसतंय. काही शेवटच्या फेऱ्यांकडे हे मतमोजणी सुरू असल्याचं चित्र आहे. तर एकूणच सध्याचा जो कल आहे, भाजप 130 म्हणजे भाजपने कधी 100 पूर्ण केलेली दिसते. शिंदे सेना 57, अजित पवार 39, काँग्रेस 19, ठाकरे सेना 19 आणि शरद पवार पुन्हा 2 जागांनी कमी दिसत आहेत. 17 जागांवर शरद पवारांचे उमेदवार पुढे दिसत आहेत. मनसे आणि वंचितनं अजूनही खातं उघडलेलं नाहीये. बखर लाईव्हवर दिवसभर या निकालाचं सविस्तर विश्लेषण राजकीय विश्लेषकांसह आम्ही घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुर्तास तरी या 5व्या लाईव्हमध्ये आम्ही 10 मिनिट